अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या उज्ज्वला थेटे यांचा अर्ज जो आहे तो सुरुवातीला बाद झालेला होता आणि त्याविरोधात त्या सोलापूर न्यायालयात देखील आलेल्या होत्या। मात्र आज या संपूर्ण अपीलाचा निर्णय जो आहे तो आज आलेला आहे आणि त्यांचं अपील फेटाळलं। आपल्यासोबत उज्ज्वला थेटे आहेत, त्यांचे वकील आहेत आणि उमेश पाटील आहेत। सर, खरं तर सकाळपासूनच आपलं आर्ग्युमेंट जे आहे ते सुरू होतं। जवळपास 2 तासाचं एक मजबूत आर्ग्युमेंट आपण या ठिकाणी मांडलं, कोर्टाने देखील ते ऐकून घेतलं। आज दिवस पूर्ण आपल्यासाठी दिलेला होता। नक्की कशा पद्धतीचा निकाल अपेक्षित होता आणि काय निकाल आलेला आहे? निकाल अपेक्षित होता की आमच्यासारखा लागेल, परंतु न्यायालयाने एक ऑपरेटिव्ह ऑर्डर आज केलेली आहे। त्या ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये मगाशी आम्हाला कॉल करून सांगितलं की अशा पद्धतीने याच्यामध्ये हे अपील डिसमिस करण्यात आलेलं आहे। अर्थात पूर्ण आदेश जो आहे तो आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे। रिजन ऑर्डर जे आहे ते उद्या न्यायालय आम्हाला देतो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सबमिशन मी ज्यावेळेला केलं त्यावेळेला सांगण्यात आलं की रिजन ऑर्डर तुम्हाला उद्या मिळून जाईल, काय करेक्शन्स आहेत ते मिळून जाईल तुम्हाला। परंतु जोपर्यंत आता रिजन ऑर्डर हातामध्ये येत नाही तोपर्यंत न्यायालयानं काय गोष्टी विचारात घेतली आणि काय नाही या सगळ्या गोष्टी आम्हाला उद्या कळतील। त्याच्यावरती मग उच्च न्यायालयामध्ये जायचं नाही जायचं या अनुषंगानं आम्ही चर्चा करून तो पुढचा निर्णय घेऊ। अर्थात या न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे, परंतु त्याचे रिझन ज्या वेळेला आम्ही विचारात घेऊ त्यावरती मग पुढील निर्णय आम्ही घेऊ। खरं तर साधारणपणे कोणत्या ग्राउंड्सवरती आपलं अपील जे आहे ते फेटाळलेलं असू शकतं? कारण ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी मांडणी केली की मतदार क्रमांक चुकलेला आहे, त्याचबरोबरीनं सही राहिलेली आहे सूचकाची, हे ग्राउंड्स जे आहेत ते प्रामुख्याने त्यांनी समोर मांडले आणि त्यावरतीच ते खेळताना पाहायला मिळाले। काय वाटतंय कोणत्या ग्राउंड्सवरती एकंदरीत हे सगळं निकाल आला? नाही, तसं आत्ता आपल्याला यावेळेला प्रिडिक्ट करता येणार नाही, का तर आपण सुद्धा ज्या पद्धतीने केस जवळपास पावणे 2 तास आपण आर्ग्युमेंट केलं मॅटरमध्ये। बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आम्हीही पॉईंट आऊट केलेल्या होत्या की जर चेकलिस्ट आम्हाला दिली होती तर मग घरावर का डकवली, आणि घरावर ती किती वाजता डकवली तर 2:49 डकवली। जर तुम्ही चेकलिस्ट आम्हाला दिली ह्याच्यावरती फर्म होता, मग आमचं आर्ग्युमेंटच ते होतं ना की तुमचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही चेकलिस्ट दिली आणि आमच्या नामनिर्देशन पत्रामधला डिफेक्ट आम्हाला कळवला, परंतु मग तुम्हाला ही गरज का वाटली की 2:49 त्याच दिवशी आमच्या घरावर नेऊन टाकवावी? हा मुद्दा आम्ही सक्षमपणे न्यायालयापुढे मांडला आणि मग तुम्ही फर्म होता, तुम्ही दिलं, तर मग आता न्यायालयानं नेमकं आमचं आर्ग्युमेंट कसं घेतलं आहे, त्यांचं म्हणणं कसं विचारात घेतलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला न्यायालयाची संपूर्ण कॉपी जजमेंटची आपल्या हातामध्ये येईल तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती भाष्य करता येणार नाही। आम्ही आमचा मुद्दा सक्षमपणे लावून धरलेला होता, त्याच्यावरती आता आदेश जो आहे तो संपूर्ण वाचल्यानंतर कोणत्या कारणानं काय विचारात घेतलं गेलं, काय विचारात घेतलं गेलं नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या वेळेला आदेश हातामध्ये येईल त्याच वेळेला आपल्याला करता येईल आणि पुढील निर्णय घेता येईल आपल्याला त्याच्यावर। उज्ज्वला थेटे स्वतः आहेत आपल्यासोबत। ताई, खरं तर खूप संघर्ष केला, मात्र आपण भावनिक झालेला आहात, हताश झाल्यात का? काय नक्की अपेक्षित होता निकाल आणि निकाल आपल्या विरोधात लागले? मी हताश अद्यापही अजूनही झालेली नाही आहे, कारण माझा संघर्ष जो चालू होता तो भविष्यातही चालूच राहणार आहे। 2.5 वर्ष झालं काहीही हातात नव्हतं, डोक्यावर छप्पर नव्हतं, कशा परिस्थितीतून मी अजून तरी उभी आहे। आणि मी आणि माझा मुलगा आहे बघा, 2 टाईम पोट भरून खातोय, इतका आम्ही खातोय, अंगभर कपडा आहे आणि आमच्या चेहऱ्यावर दोघांच्याही हास्य आहे आणि ते हास्य कायम राहणार आहे। आता आपण एवढा संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचलो होतो, तिथंच माझा विजय झालेला होता आणि आज आता न्यायालयानं जो आमचा अर्ज फेटाळला आहे तर न्यायालयाचा आता त्यांच्या निकालाचा आम्ही आदर करतोय। आता ते उद्या आम्हाला अंतिम येईल की बाबा कशा पद्धतीनं कशामुळे आमचं हे झालं, त्याच्यामध्ये आता काय त्रुटी होतील त्या पाहून आम्ही नक्कीच हायकोर्टामध्ये जर जाता आलं तर तिथं जाऊ, तिथूनही नाही झालं तरी पण पुन्हा सुप्रीम कोर्ट आहेच, शेवटी परमेश्वराचाही दरबार असतोच, तिथंही अर्थभावनेनं जर तुम्ही साथ घातली तर तुम्हाला न्याय हा मिळेलच। आणि ह्याच्यामध्ये फक्त ते एवढं निदर्शनास आलं आहे की तिथं गेल्यानंतर आम्हाला एकतर फोटो काढण्याला मनाई केली गेली। आत्ता माझ्या ते लक्षात येतं आहे, कारण होताना तर फक्त आम्ही दोघंच होतो आणि व्हिडिओ शूटिंग करते म्हटलं तर त्यांनी शूटिंगही करू दिलेलं नाही आहे। मग त्यावेळेस सरांचं बोलणं होतं, माझ्याकडून जे डॉक्युमेंट्स त्यांनी घेतले आणि मला फक्त 3 पेजेस दिले, इथं त्यांनी 13 पेजेस दिले म्हणून दाखवले गेले। म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर थोडासा आता कसं आता नावं तरी त्यांना ठेवायचे, पण संशयास्पद सर्व बाबी घडलेल्या आहेत। माझ्याकडून ज्या सह्या करून घेतल्या ते कागद मला दिलेले नाहीत, पण रिसिव्ड म्हणून त्यांनी घेतलेले आहेत। पण आता जाऊ द्या, शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही एक वेळ अशी येईल की तेही कुठेतरी फसतील, त्यावेळेस माझी आठवण त्यांना येईल की ताईंची कागदपत्र आपण गहाळ केल्यामुळं। आणि आज प्राजक्ता पाटील यांना माझं अभिनंदन करते, कारण माझा एक तर तुम्ही अर्ज बाद केलात आणि परत आता अर्ज पण फेटाळला, त्यामुळे तुम्ही नगराध्यक्ष होऊ शकलात, त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे। पुढच्या निवडणुकीसाठीचा तुमचा काय प्लॅन असणार आहे? नक्कीच, जर आता ह्या सगळ्या धामधुमीतून आणि ह्यांच्या काय कटकार असताना अजून जर आमचं संतोष देशमुख भाऊ होण्यापेक्षा जर आम्ही वाचलो, नाही तर माझं जर संतोष भाऊ देशमुख सारखं झालं तर वैभवी जशी फिरते तसं माझा जय उद्या फिरेल।
त्याला तुम्हीच कव्हर करणार आहात. आणि जरी तोही गेला तरी मग काय सगळा इतिहास करून तर जातो. आणि जरी राहिलोच जीवन तर 2029ला लागेल इलेक्शन किंवा 30ला लागेल. शेवटी तर तिथलीच सूनबाई आहे मी. पण एक लक्षात ठेवा आणि लिहून घ्या किंवा रेकॉर्ड करा, पुढच्या वेळेस जे 17 उमेदवार जे तुम्ही म्हणता ना बिनविरोध झालेले, तेवढं नाही 17चे 17 माझे उमेदवार तिथं असतील. आणि परत नगराध्यक्षपद जर ओपन किंवा सर्वसाधारण काही येईल त्यावेळेस मी नाही, माझा मुलगा उभा राहील सर्वसाधारण जर असेल तर. ही सांगते तुम्हाला. खरं तर खूप मोठा संघर्ष जो आहे तो गेल्या 8-10 दिवसामध्ये सुरू आहे. न्यायालयीन स्तरावरची लढाई देखील आपण लढलेली आहे, मात्र आपल्याला अपयश आलेलं आहे. काय एकंदरीत या सगळ्या निकालाकडून पाहता? नाही, हा तांत्रिक स्वरूपाचा त्या ठिकाणी निकालामध्ये बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या गेल्या. आणि मला जे दिसतंय ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लिटरली त्या ठिकाणच्या अंडर प्रेशर सगळे त्या ठिकाणी अर्ज भरायला गेले होते. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे शौचालयाचा दाखलासुद्धा मिळू द्यायचा नाही अशा पद्धतीचं तुम्ही बघितलं सगळं. ते रेकॉर्डवर आलेलं आहे, आता न्यायालयातसुद्धा आलेलं आहे. मतदार यादीची सत्यप्रत जी आहे ती कलेक्टरांना हस्तक्षेप करावा लागला तेव्हा ती मिळाली. उज्ज्वलाताईंचं मतदार यादीमधलं नावच गायब केलं होतं. म्हणजे या निवडणुकीला त्या उभ्याच राहणार नाहीत याच्याकरता मतदार यादीमधून नाव गायब करण्याच्यापासून हे सगळे प्रयत्न केले होते. आता न्यायालयाच्या पुढे जे मॅटर चाललं गेलं त्याच्यामध्ये सूचकाची सही आहे किंवा नाही या मुद्द्यावर ते प्रामुख्यानं त्या ठिकाणी अवलंबून होतं. आणि ज्या वेळेला रिटर्निंग ऑफिसरच्या समोर अर्ज सबमिट केलेला असतो त्यावेळेला रिटर्निंग ऑफिसरची ती जबाबदारी असते की जर एखादी त्रुटी राहिली असेल तर इमिजिएट त्या ठिकाणी त्या उमेदवाराच्या आणि सूचकाच्या निदर्शनाला आणून द्यायची. त्यांनी असं रेकॉर्ड आता दाखवलं की आम्ही यांच्या ते निदर्शनास आणून दिलं होतं. मग निदर्शनास आणून दिल्यानंतर मग हे तरी आम्हाला नाही सही करायची म्हणून माघार येतील का? मग कशाला एवढा संघर्ष केला असता? कशाला अर्ज भरायला गेले असत्या? त्यांनी ते रेकॉर्ड असं तयार केलं की ज्या वेळेला आपण रिसिट देतो ते कवरिंग लेटर जे असतं त्या कवरिंगवर सही घेतली आणि खाली 13 कागदं असायला पाहिजे होती. त्यांना 3च कागदं प्रत्यक्षात दिली गेली. नंतर मात्र ती 13 कागदं दिली आणि त्याची ही पोच आहे असं न्यायालयाच्या पुढं त्यांनी ते प्रेझेंट केलं. आणि त्यामुळं तिथं त्या पहिल्या कागदावर यांची सही असल्यामुळं त्यामुळे ते नाकारता येणं शक्य नव्हतं. आणि तोच कदाचित ग्राउंड घेतला गेला असावा असं आमचं मत आहे. अजून सगळी ऑर्डर आलेली नाही. ऑर्डर आल्यानंतर रिझनिंग जे आहे ते सगळं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे मात्र की ह्या न्यायालयामध्ये आम्ही जरी त्या ठिकाणी याच्यामध्ये आमचा अर्ज किंवा आमचं अपील जे फेटाळलं असलं तरीसुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये मात्र सगळं चित्र समोर आलेलं आहे. आणि लोकांच्या मनामध्ये उज्ज्वलाताईंच्या संघर्षाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशभरामध्ये हा विषय त्या ठिकाणी पोचलेला आहे. आणि किती मोठा अन्याय अत्याचार त्या ताईवर विधवा महिलेवर होतोय हे सगळं जगाने पाहिलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये त्यांच्या मनामध्ये उज्ज्वलाताईंच्या संदर्भानं निवडणुकीपेक्षाही मोठा न्याय, निवडणुकीतल्या विजयापेक्षाही जनतेच्या मनामधलं जे स्थान त्यांच्याबद्दलचं निर्माण झालेलं आहे ते फार मोठी गोष्ट आहे. राजन पाटील असतील किंवा त्यांच्या सुनबाई, काय त्यांना शुभेच्छा कशा पद्धतीने असणार आहेत आणि काय आव्हान असणार? नाही, प्राजक्ता पाटील ह्या ज्या आता नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी विराजमान होतील त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. शेवटी निवडणूक म्हटलं की आणि राजकारण आलं तिथं आणि एकमेकाच्या विरोधात संघर्ष आला. परंतु एकदा त्या ठिकाणी आपण एखाद्या लढाईमध्ये त्यांचा विजय झाल्यानंतर विजयी व्यक्तीचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि तशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगलं काम करावं आणि अनगरकरांच्या आणि अनगर भागाच्या अनगर शहराच्या विकासाकरता आपलं योगदान मनापासून त्या ठिकाणी द्यावं. यापुढे देखील राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील हा संघर्ष जो आहे तो तात्विक संघर्ष आहे राजकीय, तो असा सुरू राहणार आहे का आणि कशा पद्धतीने पुढची पावलं असणार? हो, निश्चितपणे हा संघर्ष जो आहे तो अनेक पातळ्यांवरचा आहे. मोहोळ तालुका, मोहोळ शहर, मोहोळ भाग जो आहे हे आता सगळं उघड्या डोळ्यांनी सगळं पाहिलेलं आहे की अर्ज भरायला त्यांच्याच गावातली एक विधवा महिला तिला जायच्याकरता जर 100 पोलीस घेऊन जायची वेळ येते तर किती भयंकर अशा पद्धतीची ती त्या ठिकाणची दहशत आहे. हे त्या असल्याशिवाय का त्यांना पोलिस घेऊन जायची वेळ आली? तर या सगळ्या जाचातून, अन्यायातून, गुलामगिरीतून लोकांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्याच्याकरता खऱ्या अर्थानं संघर्ष आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोहोळ तालुका जो आहे आमचा तो फार मागास राहिलेला आहे आणि विकासापासून वंचित राहिलेला आहे. कारण अशा पद्धतीच्या नेतृत्वाकडं या मोहोळ तालुक्याची कायम अनेक वर्ष सत्ता राहिल्यामुळं या तालुक्याचा विकास खुंटलेला आहे. आणि त्यामुळं या सर्व प्रकारच्या सत्ताकारणापासून अशा मानसिकतेची लोकं बाजूला करणं हे आमचं पहिल्यांदा त्या ठिकाणी कर्तव्य आहे आणि म्हणून त्याकरता हा संघर्ष चालूच राहील. आपण पाहतो की खरं तर आज दिवसभर या संपूर्ण केसची जी आहे ती सुनावणी झाली, या अपिलाची सुनावणी झाली आणि त्यामध्ये निकाल जो आहे तो उज्ज्वला थेटे यांच्या विरोधात लागलेला आहे. मात्र आगामी काळात आमचा संघर्ष जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू
विश्वास जे आहेत त्या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.